प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये पुन्हा एक वार आपणा सर्वांना सलाम. प्रियजनांनो, आपण बोलल्याप्रमाणे सांगितल्याप्रमाणे आपण उत्पत्ती पुस्तकाच्या 10 अध्यायपर्यंतचा अभ्यासक्रम संपवलेला आहे आणि आपण आजच्या 11व्या अध्यायामध्ये पदार्पण करत आहोत. 11वा अध्यायातला पहिला संदेश आज मी आपला संगती बोलत आहे आणि पहिला संदेश जो आहे तो 11वा अध्याय उत्पत्तीचा आणि 1 ते 4 वचनावर आधारित आहे. 1 ते 4 वचन असं म्हणतं, सर्व पृथ्वीची एकच भाषा एकच बोली होती. पुढे असे झाले की पूर्वेकडे जाता जाता त्या लोकांस शिनार देशात एक मैदान लागले. तेथे त्यांनी वस्ती केली. ते एकमेकास म्हणाले, चला आपण विटा करून पक्क्या भाजू. त्याने दगडाऐवजी विटा आणि चुन्याऐवजी डांबर वापरले. मग ते म्हणाले, चला आपणासाठी एक नगर आणि गगनचुंबी शिखराचा एक बुरुज बांधू आणि आपले नाव करू, म्हणजे सर्व पृथ्वीच्या पाठीवर आपली पांगापांग होणार नाही. सुंदर असे वचन आणि या वचनावर आधारित आजचा हा संदेश, ज्यामध्ये आपण पाहणार आहोत काही नवीन गोष्टी आपल्याला पाहावयास मिळतात का, आणि त्या आपण तपासून पाहूया. प्रियजनांनो, उत्पत्ती 11 अध्याय 1 ते 4 वचनामध्ये वाचल्यानंतर मनामध्ये एक प्रश्न प्रत्येकाच्या आला पाहिजे की संपूर्ण पृथ्वी मधील लोक एकता साधण्यास इतके उत्सुक का होते? त्यांना ऐक्य, एकता, एकजूट का पाहिजे होती? या वचनातील संपूर्ण पृथ्वी हा जो वाक्यांश आहे, जल प्रलयानंतर जिवंत असलेल्या काही लोकांचा संदर्भ वापरण्यासाठी हा वाक्यांश वापरण्यात आलेला आहे. या वचनात त्यांच्या एकत्र येण्याचे कारण स्पष्ट सांगितलेले आहे. काय कारण होतं ते स्वर्गापर्यंत पोहोचण्यासाठी एक बुरुज बांधू इच्छित होते, जे उत्पत्ती 11 अध्याय 4 वचनामध्ये आम्ही पाहिलेलं आहे. या त्यांच्या प्रकल्पामध्ये त्यांचा खरा हेतू काय होता? तर खरा हेतू स्वतः देवाची निर्माणकर्त्याची जागा घेण्याचा त्यांचा मुख्य हेतू होता. महत्वाचे म्हणजे या सर्व लोकांचा हेतू आणि कृतींचे वर्णन. बघा, हे जे काही बोलत होते 1 ते 4 वचनामध्ये, हे या लोकांचं बोलणं आणि बायबलमधील निर्मितीच्या अहवालात जो देव बोलला होता त्या सर्वांचं वर्णन एकसारखंच आहे. कारण प्रियजनांनो, आता जे आम्ही वचन वाचलं 11व्या अध्यायातलं 1 ते 4 मध्ये, त्याच्यामध्ये म्हणण्यात आलेलं आहे की ते म्हणाले, आणि निर्मिती करत असताना प्रभू परमेश्वर उत्पत्ती 1, 6, 9 आणि 14 वचनामध्ये सुद्धा देव बोलला असं म्हणण्यात आलेलं आहे. म्हणजे हे जे म्हणत होते तेही सारखंच आहे आणि देव म्हणला होता तेही सारखंच आहे. दोघांच्या वाक्यामध्ये म्हणजे हे देवासारखे होऊ पाहण्याचा पहिला मार्ग होता. जसा देव बोलला तसं हे बोलू इच्छित होते. या सर्व गोष्टी आम्ही एकसारख्याच असल्याचं बायबल अभ्यासामध्ये पाहावयास आपल्याला मिळतं. नंतर आम्ही पाहतो की ते म्हणाले होते, आपण करूया. उत्पत्तीचा 11 अध्याय 3 आणि 4 वचनामध्ये ते म्हणतात, आपण करूया. उत्पत्ती 1 अध्याय 26 वचनामध्ये सुद्धा देव म्हणाला, आपण करूया, मनुष्य आपण करूया किंवा आपण निर्माण करूया. या बांधकामामध्ये त्यांचा हेतू स्पष्ट सांगितलेला आहे. ते म्हणत होते, आपण स्वतःसाठी एक नगर बांधू, गगनचुंबी शिखराचा बुरुज बांधू आणि आपले नाव करू. कशासाठी? आपलं नाव होण्यासाठी. आजकाल जगामध्ये या गोष्टीचं खूप मोठं फॅड आहे. आपलं नाव होण्यासाठी माणूस काय करेल आणि कुठल्या थराला जाईल काय सांगता येत नाही. आणि हे पूर्वीपासून चालू आहे. परमेश्वराला शह देण्यासाठी, त्याच्या विरुद्ध बंड करण्यासाठी आणि आपलं नाव मोठं करण्यासाठी ते लोक म्हणाले, एकत्र आले. त्यांची भाषा एक होती. ते म्हणले की आपण असा मोठा बुरुज बांधू, गगनचुंबी बुरुज बांधू आणि आपले नाव करू. आणि प्रियजनांनो, आपण करू ही जी गोष्टी आहेत ना, ते म्हणत होते, देवासारखंच म्हणत होते, आपण तयार करू, आपण बोलू, आपण करूया. ही जे ते लोक आपणा स्वतःसाठी अभिव्यक्ती वापरत होते ना, ती अभिव्यक्ती जी केवळ देवासाठी वापरली जाते ती स्वतःसाठी ते वापरत होते. जे देवासाठी वाक्यांश होता ते स्वतःसाठी वापरत होते. या ठिकाणी ते देवाविरुद्ध बंड करत होते, परमेश्वराचा अपमान करत होते. मी करेन मीपणा माझा 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 सर्व भाग सोडून देऊया, जेणेकरून परमेश्वराचा अपमान होणार नाही. आपण किंवा आपले सर्व मंडळी मिळून आपण देवाच्या गौरवासाठी जगलं पाहिजे, परमेश्वरासाठी जगलं पाहिजे. परमेश्वर स्वतःचं नाव करून घेण्यासाठी केवळ परमेश्वर पात्र आहे.
स्वतःचं नाव करून घेण्यासाठी लोक पात्र नाही आहेत. कारण लोक स्वतः देवाच्या इच्छेनुसार जगत आहेत, चालत आहेत. म्हणून मला उंचवणं आणि माझं नाव मोठं करणं हे देवाच्या समोर देवाचा अपमान आहे. कारण यशायाच्या पुस्तकामध्ये आम्ही पाहतो की 63 अध्याय 12व्या वचनामध्ये आणि 14व्या वचनानंतर हे दोन जर वचन आम्ही वाचले, 12वं वचन आणि 14वं वचन, तर आपल्याला या वाचल्यानंतर लक्षात येईल की देव म्हणाला की त्याचे नाव व्हावे म्हणून त्याने आपली ताकद, आपलं सामर्थ्य, ज्यावेळेस इस्रायल लोक इजिप्तमधून आले त्यावेळेस मोशेच्या उजव्या बाजूला चालवलं, आपलं ताकद आणि आपलं सामर्थ्य. का? कारण माझं नाव व्हावं म्हणून. आणि संकटात हे लोक असताना त्याने त्यांना विश्रांती सुद्धा दिली. का? त्याचं नाव व्हावं म्हणून. यशायाचं पुस्तक 63 अध्याय 12 आणि 14 वचन. प्रियजनानो, त्याचं नाव होण्यासाठी तो काम करत होता. ही फक्त परमेश्वराला शोभतं, माणसाला नाही. मी माझं नाव होण्यासाठी मी हे करीन म्हणणं माणसाला शोभत नाही. हीच गल्लती, हीच चुकी त्या ठिकाणी बुरुज बांधताना या लोकांनी केलेली आपल्याला पाहायला मिळते. थोडक्यात बाबेलच्या बुरुजाचे बांधकाम करणाऱ्यांनी निर्माणकर्त्या देवाची जागा घेण्याची चुकीची महत्वाकांक्षा स्वतःमध्ये बाळगली होती. आपल्याला माहित आहे की ही महत्वाकांक्षा किंवा असं करण्यासाठी त्यांना कोण प्रेरित करत होतं? त्यांना सैतान प्रेरित करत होता. कारण सैतान देवाचा विरोधक म्हणून या जगात राहतो आणि माणसांना फसवतो. अशाच प्रकारे आम्ही पाहतो की यशाया 14:14 वचनामध्ये म्हणण्यात आलेलं आहे की मी मेघावर आरोहण करीन, मी परात समान होईन. ही त्याची मनीषा आहे, ती त्याची इच्छा आहे. तीच मनीषा त्यानं माणसामध्ये घातली होती आणि म्हणून मनुष्य या ठिकाणी बुरुज बांधताना माणूस देवाप्रमाणे होण्याचा प्रयत्न करत होता. देवाला गवसणी घालण्याचा प्रयत्न करत होता. उंच शिखर बांधून देवाला गवसणी घालण्याचा प्रयत्न करत होता. आणि म्हणून सैतानानेच हे देवा समान होण्याचे वेळ त्यांच्या मनात घातले आणि त्यांनी देवाच्या विरुद्ध बंड केले सुद्धा. जलप्रलयाच्या आठवणी त्यांना हे उंच बांधकाम करण्यास प्रोत्साहित करत होत्या. कारण जलप्रलय इतका मोठा आला होता की डोंगर भिजले होते किंवा डोंगराच्या वर 12 हात पाणी होतं. आणि परत असं पाणी येऊन मनुष्याचा आमचा नाश होऊ नये म्हणून हे गगनचुंबी इमारत किंवा बुरुज बांधण्याचा यांचा हेतू होता आणि ते तसं करत होते. परंतु देवाने जे अभिवचन दिलं होतं ते विसरले होते. कोणतं अभिवचन देवानं दिलं होतं? तो म्हणाला होता की तो आता अशा प्रकारे पाण्याने जगाचा नाश करणार नाही. यावर त्यांनी विश्वास ठेवलाच नाही आणि पुन्हा देव कदाचित नाश करेल म्हणून त्यांनी ही मोठी इमारत किंवा ही बुरुज, हा बाबेलचा बुरुज बांधण्याचं ठरवलं. देवाच्या वचनाला न जुमानता कदाचित आणखी येणाऱ्या जलप्रलयापासून वाचण्यासाठी त्यांनी एक उंच असा बुरुज बांधला म्हणण्यात आलेला आहे, ज्याला आपण बाबेल किंवा बाबेलोन म्हणतो. या शहराच्या बांधकामाच्या संबंधात त्या जलप्रलयाच्या आठवणी बाबिलोन परंपरेत जतन केलेल्या आहेत. त्यांच्या इतिहासात या सर्व गोष्टी लिहून ठेवलेल्या आहेत की त्यांनी जलप्रलयापासून वाचण्यासाठी कशा प्रकारे मोठा बुरुज बांधला. स्वर्गापर्यंत पोहोचण्याचा आणि देवाला हडप करण्याचा त्यांचा हा प्रयत्न खरोखरच बाबिलोनच्या आत्म्याचे वैशिष्ट्य मानावं लागेल की ते देवाच्या विरुद्ध जात होते. देव सर्व समर्थ, ज्याच्या हातामध्ये सर्व सत्ता आहे, त्याच्या विरुद्ध जात होते, त्याच्या विरुद्ध बंड करत होते. त्यासाठी ते एकत्र आले होते. हा महत्वाचा विषय लक्षात ठेवा की त्यासाठी ते एकत्र आले होते, की देवा विरुद्ध बंड करण्यासाठी ते एकत्र आले होते आणि देवा विरुद्ध बंड करून ते बाबेलचा बुरुज बांधत होते. प्रियजनानो, हा जो बाबेलचा बुरुज आहे याचं ज्या ठिकाणी बांधकाम झालेलं आहे ते ठिकाण दानिएलच्या पुस्तकामध्ये सुद्धा खूप महत्वाच्या ठिकाणी वापरण्यात आलेलं आहे. दानिएलच्या पुस्तकामध्ये बाबेलच्या बुरुजाची कहाणी खूप महत्वाची अशी मानली गेलेली आहे. बाबेलच्या बुरुजाची कहाणी आम्हाला 11वा अध्याय उत्पत्तीचा आणि 2ऱ्या वचनात पाहायला मिळते, सादर केलेली आहे. आणि त्या वचनामध्ये, उत्पत्तीच्या वचनामध्ये शिनार देशाचा किंवा शिनार या जागेचा संदर्भ आलेला आहे. आणि याच्या नंतर दानिएलच्या पुस्तकातील सुरुवातीलाच पुन्हा एकदा या शिनारचा उल्लेख येतो. याच ठिकाणी
नबुकदनेस्सरनं यरुशलेमेच्या मंदिरातील वस्तू लुटून आणल्या होत्या आणि ठेवल्या होत्या. दानिएल 1:2 जर आम्ही वाचलं तर आपल्याला हे समजेल. शिनार, जिथं ते लोक एकत्र झाले उत्पत्तीमध्ये, तिथंच नबुकदनेस्सर राजाने यरुशलेमेच्या पवित्र मंदिरातून पवित्र वस्तू ज्या लुटून आणल्या होत्या त्या त्याच ठिकाणी आणल्या होत्या जिथं ते लोक पूर्वी जमले होते, आणि आज या ठिकाणी त्या वस्तू नबुकदनेस्सराने आणल्या होत्या. याचा उल्लेख दानिएल 1:2 करण्यात आलेला आहे. दानिएलाच्या पुस्तकातील इतर अनेक लिखाणापैकी नबुकदनेस्सरने कदाचित त्याच शिनारच्या सपाट ठिकाणी सोन्याचा पुतळा जो होता तो उभारला होता असे स्पष्ट सांगण्यात आलेला आहे. दानिएलाच्या जो शेवटचा दृष्टांत आहे त्या दृष्टांतामध्ये दानिएल पृथ्वीवरील राष्ट्रीय देवाविरुद्ध एकता साधण्यासाठी एकत्र जमल्याची समान स्थितीचा देखावा पाहतो. आम्ही पाहिलं की 11व्या अध्यायामध्ये उत्पत्तीच्या लोक एकत्र जमले देवाविरुद्ध बंड करण्यासाठी, आणि दानिएलाच्या पुस्तकामध्ये सुद्धा दानिएल जो अनेक दृष्टांत झाले दानिएलाला, आणि त्या शेवटच्या दृष्टांतामध्ये दानिएल पाहतो की जगातले अनेक लोक देवाला आणि देवाच्या लोकांना आणि देवाच्या मंडळांना विरोध करण्यासाठी एकत्र येतील असं दानिएलाने शेवटच्या दृष्टांतामध्ये पाहिलं. दानिएल 2:43 असं म्हणतं, लोखंड माती बरोबर मिसळलेले आपण पाहिले, जसे त्या राज्यातले लोक इतर लोकांबरोबर संबंध जोडतील, पण जसे लोखंड माती बरोबर एकजीव होत नाही तसे तेही त्यांच्या बरोबर एकजीव होणार नाहीत. तिथं आम्ही पाहिलं उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये ज्यावेळेस शिनारच्या ठिकाणी हे बाबेलचा बुरुज बांधत आहेत आणि त्या ठिकाणी ते एकत्र जमले, त्यांची भाषा एक होती, देवाविरुद्ध त्यांनी बंड केलं आणि त्याच्यानंतर ते बुरुज बांधू लागले जेणेकरून ते स्वर्गापर्यंत जातील असा विचार करून ते बुरुज बांधू लागले. परंतु देवाने मध्यस्थी करून त्यांचा हा प्लॅन हाणून पाडला. त्यांना देव ज्यावेळेस ते देवाच्या विरुद्ध गेले त्यावेळेस त्यांना देव त्यांच्या विरुद्ध गेला आणि त्यांचा विजय होऊ दिला नाही. त्यांना पृथ्वीवर पांगवलं म्हणण्यात आलंय. त्यांच्या भाषेमध्ये बदल केला परमेश्वरानं आणि त्यांना देवाच्या विरुद्ध गेल्याचा परिणाम भोगावा लागला. दानिएल प्रगटीकरणामध्ये किंवा दानिएलाच्या पुस्तकामध्ये एक दृष्टांत देतो की लोक एकत्र येत आहेत, एकजीव होत आहेत, परंतु पुढे वचन म्हणतं की जसं लोखंड माती बरोबर एकजीव होत नाही तसं त्यांच्यामध्ये एकीपणा राहिला नाही जेव्हा ते देवाच्या विरोधात आले. प्रियजनांनो, इथेही ते अपयशी होतील शेवटच्या दिवशी, शेवटच्या काळामध्ये. या दोन्ही ठिकाणी लोक देवाच्या विरुद्ध उठले, त्यांनी बंड केले, परंतु ते अयशस्वी झाले. दानिएलमध्ये पण अयशस्वी झाले आणि बुरुज बांधताना, बाबेलचा बुरुज बांधताना सुद्धा अयशस्वी झाले. शेवटी या जगामधले अनेक लोक देवाच्या विरुद्ध उठतील, परंतु देव त्यांना यशस्वी होऊ देणार नाही आणि अंती देवाचाच विजय होईल. या शेवटच्या काळात देवाच्या विरुद्ध बंड करण्यासाठी आपल्याकडे अनेक कारणे असतील. कदाचित आम्ही मोठा उंच बुरुज बांधणार नाही, परंतु दुसरं कारण असेल एकत्र येऊन देवाच्या विरुद्ध जाण्याचं. आपण मात्र देवासंगती चालूया. लोकांच्याकडे अनेक कारण असतील देवाविरुद्ध बंड करण्यासाठी शेवटच्या काळात, परंतु आपण परमेश्वरासंगती चालूया, कारण परमेश्वर आपला विजयी करणारा असा परमेश्वर आहे. देव बाप तुम्हाला देवासंगती एकत्र राहण्यासाठी सहाय्य करो. आमेन, आमेन.